नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण मराठीचे 30 प्रश्न परीक्षेमध्ये कसे पडतात ते आपण पाहूया. तर बघा, प्रथम उतारा आहे. उतार्यावर 5 प्रश्न आहेत. तर असा उतारा आला आहे. आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारे ते एक साधन मानले जाते. बर्ट्रांड रसेल नाही असेच वाटत होते की शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते. स्थितिशीलता ही तिची आदिप्रेरणा असते. आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला आधार देते. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. त्याचा परिणाम शिक्षणासारख्या एका महत्त्वाच्या घटकावरही झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे साधन मानले. शिक्षण हे माणसाला विचार देते, त्याच्या बुद्धीची जोपासना करते, त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. डॉक्टर बाबासाहेब तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो. तर 31वा प्रश्न आहे आपला त्याच्यावरती, आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? तर परिवर्तन, स्थितिशीलता, गतिमानता, प्रारब्ध. तर आता आपल्याला गतिमानता हे आधुनिक काळाचे काय आहे मानचिन्ह आहे असं सांगितलेलं आहे. उतार्यात आपण काय करायचं आहे पाहून उत्तर काय करायचं आहे रंगवायचं आहे. मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? बुद्धीची जोपासना, अस्तित्वाची जाणीव, शिक्षणाची जाणीव आणि शरीराचे पोषण. तर मानवी जीवनातील मूलभूत जाणीव ही अस्तित्वाची जाणीव अशा पद्धतीने उतार्यात आलेलं आहे. शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? स्थितिशीलतेचे, सामाजिक व आर्थिक विकासाचे, व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे, सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे. तर शिक्षण हे स्थितिशीलतेचे प्रकारचे साधन नाही, स्थितिशीलतेचे साधन नाही. सामाजिक आर्थिक विकासाचे आहे, व्यक्ती सामाजिक परिवर्तनाचे आहे, सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे सुद्धा साधन आहे. शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? तर प्रारब्धवादी, अल्पायुषी, परिवर्तनवादी, तर दुसऱ्याचा गुलाम होणार आहे. लास्टचंच वाक्य आहे काय आहे आपल्याला दिलेलं आहे काय जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होणार आहे. अशा पद्धतीनं हे इथं वाक्य आलेलं आहे. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विरुद्धार्थी आहे त्याज्य आणि हे सगळे समानार्थी आहे. स्वीकार्य, गृहीत. 36 माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर होकारार्थी वाक्य करायचं झालं तर आपण काय करणार आहे, ह्याचा विरुद्धार्थी शब्द वापरणार आहे. भित्राच्या विरुद्ध काय आहे? शूर आहे. माधव शूर आहे. आपण काय होणार आहे, अर्थ बदलणार नाही, होकारार्थीच राहणार आहे. पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? तर पिसू, पिसवा हे अनेक वचन आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आता काय पाहिजे आपल्याला, कर्म पण पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये क्रियापद पण पाहिजे, कर्ता पण पाहिजे आणि कर्म पण पाहिजे. कर्ता, कर्म, क्रियापद असं कुठलं आहे? तर आरोही लाडू खाते हे एकच वाक्य काय आहे? सकर्मक आहे. दुसरं, मी रस्त्यात पडलो हे हे आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल, ह्याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापद एवढंच आहे. त्यामुळे सकर्मक हे कर्म पण असणारं वाक्य 2 नंबरचं आहे. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय काय करायचा आहे आपल्याला, गोल करायचा आहे. 39वा, डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर खूप हाव असणे, महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे, डोंगर व तिळाची तुलना करणे. अशा पद्धतीने हे काय पर्याय येणार नाही. महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे 3 नंबरचा पर्याय येणार आहे. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? आता कोणी कोणास हे काय आहे? अनिश्चित आहे. त्यामुळं कुठला प्रकार आहे? अनिश्चित. दर्शक म्हणजे तो ती अशा पद्धतीने. संबंधी म्हणजे जो ते. प्रश्नार्थक म्हणजे काय? प्रश्न विचारलेला आहे का नाही. 41वा आहे बघा, पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? आता सर्व मुली, खूप लोक, दोन्ही भाऊ हे काय ती ह्याच्यामध्ये काय विशेषण नाही. तर काळा कुत्रा, काळा कुत्रा कसा आहे? काळा आहे. त्यामुळं 3 नंबरचा पर्याय येणार आहे. 42वा प्रश्न काय आहे पहा, सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. तर आता सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली, तर साधा भूतकाळ आहे, साधा वर्तमान काळ आहे, पूर्ण भविष्यकाळ आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. तर घेतलेली आहे त्यामुळं
त्यांनी काय आकाशात झेप घेतलेली आहे, त्यामुळे पूर्ण वर्तमान काळ येणार. आई म्हणाली, इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआपच सारथी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत? तर बघा, उद्गारवाचक हे अवतरण चिन्ह आहे, स्वल्पविराम आहे आणि पूर्णविराम आहे आणि अपसारण चिन्ह एक आहे, त्यामुळे 4 आहेत. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द कोणता? झुपकेदार. दार हा काय आहे? प्रत्यय आहे. उपहार, प्रतिहार, अवजड हे काय आहे? ती उपसर्ग घटिक आहेत आणि हा प्रत्यय घटिक. दार हा काय आहे? प्रत्यय आहे. पतीचा समानार्थी शब्द भरता, कांता, दारा, जाया. तर समानार्थी शब्द आहे भरता. कांता म्हणजे बायको, दारा, जाया ही काय आहे? पत्नीची समानार्थी शब्द आहेत. पतीचा भरता. पुढील आता कवितेवरती प्रश्न आहेत. किती आहेत? तर ते आपण कविता वाचून काय करायचं आहे? प्रश्न कवितेत हुडकून लिहायचे आहेत. ओडाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या, कानामध्ये वारे भिरून या न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ, मोकाट मोकाट अपाट अपाट, वाटेल ती वाट धावू लागे, विसरोनी भान भुकनी तहान, पायाखाली रान घाली सारे, थुकुनिया खूप सरता हुरूप, आठवे कळप तया लागे, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखी मागे, भटकत पडता अंधारू लागले हंबरू, माय तू लेकरू शोधू येई, वासरू केव्हा हंबरू लागले तर मोकाट धावताना नाही, मोकाट धावताना पण हंबरू नाही लागलं, खूप तहान लागल्यावर पण नाही, थकल्यावर पण नाही, अंधार पडू लागल्यावर काय करायला लागलं? ते हंबरू लागलं. वासरू कळपातून कोटो केलं, रानात गेलं, भरकटत दूर गायीकडे किंवा गोट्यात, तर कुठं गेले? रानात. कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय आहे? तर उन्हाळ. ओढाळ वासरू बंदिस्त नाही, मोकळा नाही किंवा उत्साही नाही, उन्हाळ आहे. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण आलेली आहे पहा? तर खूप थकल्यानंतर त्याला कळपाची आठवण आलेली आहे आपल्या. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. चालीरीती. चालीरीती तर चालीरीती असा 4 नंबरचा पर्याय येणार आहे. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द. घमेंड, गर्व, अहंता हे समानार्थी शब्द आहेत, तर डौलदारपणा हा गटात न बसणारा शब्द आहे. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे? बिनबोभाट. बिनतक्रार, बिनधोक. तर शब्दसमूह आहे त्याला काय येणार आहे? शब्दसमूह बिनबोभाट. बँकेतील हिशोबात गडबड झाल्यावर मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने टिंबटिंब. तर योग्य वाक्यप्रचार आपल्यालाही करायचा आहे. तर तोंड घशी पाडले, तोंडात शेण घातले, तोंड काळे करणे, तोंडचे पाणी पडणे. बँकेतील हिशोबात गडबड झाल्यावर मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने तोंडचे पाणी पळाले. गडबड झाल्याचे कळताच. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे? वर. वर हे शब्दाला जोडून आलेलं आहे, त्यावेळेला शब्दयोगी अव्यय आहे. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर कौटुंबिक पत्र असणार आहे. 56वा प्रश्न आहे. 1998 साली पैरळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे वि. द. घाटे होते बघा. आणि मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जातात? तर नागदेवाचार्य हे आद्य चरित्रकार म्हणून ओळखले जातात. आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखले जातात? नागदेवाचार्य. आणि पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता? तर ग्रंथ, पोथी, पुस्तक, वही. तर तो ग्रंथ येणार आहे. केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव आहे प्र. के. अत्रे बघा. आणि कृष्णाजी केशव दामले हे केशवसूत आहेत. पुढीलपैकी कोणता वर्ग कठोर वर्ण आहे? तर कठोर वर्ण प हा काय असणार आहे? कठोर वर्ण आहे. ब, भ, ध नाहीये, प. कठोर वर्ण कुठला आहे? तर प आहे. तर अशा पद्धतीनं आपण भ, ब, ध. तर कठोर वर्ण प. थँक्यू.